लोकल ट्रेनमध्ये प्राध्यापकाचा भोसकून खून का केला? कारण ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. मुंबई म्हणजे धावपळ आणि धक्काधक्कीचे जीवन. हे काही नवीन नाही. गर्दी गडबड इतकी की प्रत्येकाच्या अंगवळणीच पडलेली आहे. लोकल ही तर जीवनदायिनीच बनलेली आहे. या लोकलच्या गर्दीमध्ये येता जाता धक्का लागणे हे स्वाभाविक आहे. बसायला जागा न मिळणे हे सवयीचे आहे. स्टेशन येण्याआधीच जागेवरून उठून गर्दीतून वाट काढत दरवाजापर्यंत जाणे हेही प्रत्येकाला माहिती आहे. त्यातून काही वेळा धक्का लागतो आणि वाद होणे हे प्रकार घडतात. त्याचा कोणाला रागही येत नाही. एखाद्या वेळी माणूस नाराजी व्यक्त करतो, पण ते प्रकरण फार लांबत नाही. कारण येथील धावपळ प्रत्येकाला माहिती आहे. पण दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी एका तरुणाने एका सहप्रवाशाला लोकलमध्येच भोसकल्याची घटना घडली. हे मात्र धक्कादायक आहे. यावर वेळीच प्रतिबंध घातला नाही तर सर्वसामान्यांना मुंबईत जगणे आणखीनच कठीण होईल. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मुंबई मालाड पूर्वेकडील प्रतापनगर SRA सोसायटीमध्ये आलोक कुमार सिंह वय वर्षे 31 हे पत्नीसोबत राहत होते. 3 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झालेला असून त्यांची पत्नी शिक्षिका आहे. तिने आलोक यांच्या प्रोत्साहनामुळे यावर्षी पदव्युत्तर शिक्षण पुन्हा सुरू केले होते. आलोक हे मूळचे उत्तर प्रदेशातील असले तरी ते याच इमारतीमध्ये आयुष्यभर राहिले होते. त्यांनी गणितामध्ये MSc केले होते. ते सध्या NM महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी ते नेहमीप्रमाणे 1 तास लवकर कॉलेजमधून निघाले होते. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी बाहेर जेवायला जाण्याचे नियोजन केले होते. साधारणपणे संध्याकाळी 6:30 वाजता घरी पोहोचणारे आलोक त्या दिवशी 5:30 वाजता मालाडला पोहोचले होते. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि आलोकचे सहकारी सुधीर कुमार त्रिवेदी यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानुसार शनिवारी सायंकाळी 5 वाजता आलोक आणि सुधीर हे NM कॉलेजमधून निघाले होते. अंधेरी स्टेशनवर पोहोचले. त्यांनी बोरवली स्लो लोकल पकडली. ते लोकलच्या पॅसेजमध्ये उभे होते. मालाड स्टेशन येण्यापूर्वी आलोक यांनी सुधीर यांना बाय बाय म्हटले, कारण ते मालाडला उतरणार होते. गर्दी असल्याने ते स्टेशन येण्याआधीच उठून पुढे सरकत होते. त्यावेळी संशयित ओमकार शिंदे हा आलोकच्या मागे उभा होता. ओमकारने आलोक सिंग यांना विचारले, मालाड येत आहे, मालाडला उतरायचं आहे का? उतरायचं असेल तर पुढे सरक. यावर आलोक यांनी उत्तर दिले, मला मालाडलाच उतरायचं आहे, पण पुढे लेडीज आहेत, दिसत नाही का? त्यावेळी पुढे काही महिला होत्या. याची जाणीव आलोक यांनी त्याला करून दिली होती, पण त्यांनी महिलांच्या समोर आपला अपमान केला असा समज ओमकारने करून घेतला. त्यांनी आपला अपमान केला या भावनेतून त्याने आलोक यांना दमदाटी केली. त्यावरून दोघांच्या मध्ये बाचाबाची झाली. जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर थांबली होती तेव्हा ओमकार हा त्यांना धक्का देऊन पुढे निघून गेला. तेव्हा लोकलमध्ये आलोक यांनी सुधीर यांच्याकडे बघून सांगितलं की त्याने मला पोटात काहीतरी मारलं आहे. हे सांगताना आलोक यांनी पळून जाणाऱ्या संशयिताकडे बोट दाखवले. आधीपासूनच त्या तरुणासोबत आलोक यांचा वाद सुरू होता. हे प्रवाशांनी बघितलं होतं. त्यामुळे सुधीर हे तातडीने ट्रेनमधून उतरले आणि संशयिताच्या मागे धावले. तर संशयित एका 5-4 पुलावर चढून पळून गेला. सुधीर परत आले तेव्हा आलोक रक्ताच्या थरोळ्यात पडले होते. पोलीस येईपर्यंत ते आलोक यांच्यासोबत होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे म्हणणे नोंदवून घेतले आणि तपासासाठी त्यांना पुन्हा घटनास्थळी आणले. आलोक यांना संध्याकाळी 6 वाजता कांदिवलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना सायंकाळी 6:15 वाजता मृत घोषित केले. बोरिवली पोलिसांनी सुधीर कुमार त्रिवेदी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध FIR नोंदवला होता. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी 5 पथके तयार करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये शोध मोहीम सुरू होती. मालाड स्टेशन, दिंडोशी, कुरारगाव आणि आसपासच्या परिसरात बसवलेल्या CCTV कॅमेऱ्याचे फुटेज स्कॅन करण्यात आले. पोलिसांनी रेल्वेच्या स्पेशल रेकग्निशन सिस्टीम वापरून
त्याच्या प्रत्येक हालचालीची संपूर्ण नोंद आधीच मिळवली होती. या तंत्रज्ञानाचा आणि जवळजवळ 200 CCTV कॅमेऱ्यांचा वापर केल्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर संशयित आरोपी ओंकार शिंदे हा दुसऱ्या दिवशी सकाळी 7:40 एका ऑटो रिक्षातून उतरताना दिसला. ऑटो रिक्षा स्टँडजवळ आधीच तैनात असलेल्या एका पथकाने त्याला घटनास्थळी अटक केली. नंतर त्याला बोरिवली GRP कार्यालयामध्ये नेण्यात आले. त्यानंतर बोरिवली GRPचे वरिष्ठ निरीक्षक DM खुपेकर यांनी त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. त्यामुळे आता आरोपी ओंकार शिंदेची तुरुंगातील दंडाधिकाऱ्यांसमोर ओळख पटेल. तेव्हा प्रत्यक्षदर्शी सुधीर त्रिवेदीला ओळख परेडसाठी बोलावले जाईल. त्यामुळे त्रिवेदी याचा जबाब खूप महत्त्वाचा आहे. या घटनेने अनेक प्रश्नांना तोंड फोडले आहे. या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासामध्ये उघड होणार आहेत. मात्र या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. किरकोळ कारणातून एका तरुण प्राध्यापकावर लोकलमध्ये जीव घेणे हे निश्चितच गंभीर आहे. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.